क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा नाशिक महामार्गावर गायींची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप पलटी। 3 गायींचा मृत्यू, 7 जणांवर गुन्हा दाखल। बातमी देवळा येथून। कत्तलीसाठी निर्दयीपणे गायीची वाहतूक करणारी पिकअप क्रमांक MH15HH 6576 देवळा नाशिक महामार्गावर गोदावरी हॉटेल जवळ मकरंदवाडी सुभाषनगर शिवार येथे पलटी झाली। या अपघातात 3 गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। दिनांक 24/5/2026 रोजी दुपारी 1:20 सुमारास देवळा ते नाशिक रोडवर गोदावरी हॉटेल जवळ ही घटना घडली। आरोपी शेख मुदस्सीर शेख शकील व शेख आसिफ शेख इक्बाल यांच्या ताब्यातील पिकअपमध्ये अबू मोहम्मद गोहेरी, नामू पवार व रफिक शब्बीर नाईक यांनी 8 गोवंश जनावरे निर्दयीतेने पाय बांधून कोंबून भरली होती। फिर्यादी पोलीस शिपाई संदीप सुभाष चौधरी व साक्षीदारांनी हे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर नियंत्रण सुटून वाहन पलटी झाले। 3 गायींचा मृत्यू, 5 गायी जिवंत। या अपघातात काळ्या व लाल रंगाच्या 3 जर्सी गायींचा मृत्यू झाला। उर्वरित 5 गायी जिवंत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी व गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली। सर्व गायी जर्सी व गावठी जातीच्या होत्या। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 133/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेख मुदस्सीर शेख शकील राहणार 60 फुटी रोड इस्लामाबाद मालेगाव, शेख आसिफ शेख इक्बाल राहणार 60 फुटी रोड इस्लामाबाद मालेगाव, अबू मोहम्मद गोहेरी राहणार जामुन माथा तालुका सुरगाणा, नामू पवार राहणार उंबरठाणा तालुका सुरगाणा, रफिक शब्बीर नाईक राहणार जामुन माथा, सरफराज शेख जब्बार शेख राहणार अभोणा तालुका कळवण, एजा शेख जब्बार शेख राहणार अभोणा तालुका कळवण। कोणत्या कलमांखाली गुन्हा? भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1) 325 तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5(1)(2) 5(ब)(9) व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) घ प्रमाणे गुन्हा दाखल आहे। फिर्यादी पोलीस शिपाई संदीप सुभाष चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। घटनास्थळी पंचनामा करून पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।